नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रॉयल ब्रेन, जिथे आपण विचारांची शक्ती, यशाची तत्वे आणि जीवन बदलणाऱ्या कल्पनांचा शोध घेतो. जर तुमच्याकडे अशी शक्ती असेल जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते, तर तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवाल का? आज मी तुम्हाला एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे. तुमचा जादूवर विश्वास आहे का? थोडा विचार करा. जर मी सांगितले की तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा संबंध अशा एका शक्तीशी आहे जी दिसत नाही, स्पर्श करता येत नाही, पण तिचा प्रभाव प्रत्येक क्षणी जाणवतो, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? काही लोक लगेच म्हणतील, नाही, जादू असं काही नसतं. तर काही जण म्हणतील, कदाचित काहीतरी असेल. पण आज आपण ज्या जादूबद्दल बोलणार आहोत ती हातचलाखीची जादू नाही, ना कोणता चमत्कार आहे. ही आहे विचारांची जादू. अशी जादू जी एखाद्या सामान्य व्यक्तीला असामान्य बनवू शकते. कल्पना करा, दोन व्यक्ती एकाच परिस्थितीत आहेत, दोघांकडे समान संधी आहेत, दोघेही सारखेच शिक्षित आहेत, पण काही वर्षानंतर एक व्यक्ती यशस्वी होते आणि दुसरी तिथेच राहते. असं का घडतं? फक्त नशीब, फक्त पैसा, फक्त परिस्थिती, की अजून काही आहे? इतिहास पाहिला तर अनेक महान व्यक्तींनी एक गोष्ट मान्य केली आहे की माणसाच्या आयुष्याचा पाया त्याच्या विचारांमध्ये असतो. कारण प्रत्येक कृती आधी विचार म्हणून जन्म घेते. प्रत्येक यशाची सुरुवात कल्पनेतून होते आणि प्रत्येक बदलाची सुरुवात मनातून होते. लहानपणी आपण अनेक गोष्टींवर विश्वास ठेवत असतो. आपल्याला वाटतं की काहीही शक्य आहे. आपण मोठी स्वप्न पाहतो. पण जसजसे मोठे होतो तसतसे लोक आपल्याला सांगू लागतात, हे शक्य नाही, हे कठीण आहे, हे तुझ्यासाठी नाही. आणि हळूहळू आपण स्वतःच्या क्षमतेवर शंका घ्यायला लागतो. याच क्षणी आपल्यातील खरी जादू झाकली जाते. जरा विचार करा, जेव्हा तुम्ही एखादं काम आत्मविश्वासाने करता तेव्हा परिणाम वेगळा असतो, आणि जेव्हा तुम्ही सुरुवातीलाच स्वतःला अपयशी समजता तेव्हा परिणामही तसाच येतो. यामागे कारण काय? कारण तुमचा विश्वास तुमच्या कृतींना दिशा देतो आणि कृती तुमचं भविष्य घडवतात. जगातील प्रत्येक मोठ्या शोधाची सुरुवात एका विचाराने झाली. प्रत्येक महान उद्योगाची सुरुवात एका कल्पनेने झाली. प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात विश्वासाने झाली. जर त्या लोकांनी स्वतःवर विश्वास ठेवला नसता तर आज जग वेगळं दिसलं असतं. खरी जादू बाहेर नाही, ती तुमच्या आत आहे. तुमच्या विचारांमध्ये आहे, तुमच्या कल्पनांमध्ये आहे, तुमच्या विश्वासामध्ये आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला नवीन शक्यता पाहू देता, जेव्हा तुम्ही स्वतःला मर्यादांपलीकडे विचार करू देता, तेव्हा आयुष्यात नवीन दारे उघडायला सुरुवात होते. याचा अर्थ असा नाही की फक्त विचार करा आणि सर्व काही आपोआप घडेल. नाही, पण प्रत्येक मोठ्या कृतीची सुरुवात योग्य विचारांपासून होते. विचार विश्वास निर्माण करतात, विश्वास कृती निर्माण करतो आणि कृती परिणाम निर्माण करतात. हेच त्या जादूचं मूलभूत तत्व आहे. आजपासून एक छोटा प्रयोग करा. जेव्हा जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येतील तेव्हा स्वतःला विचारा, हा विचार मला पुढे घेऊन जाणार आहे की मागे खेचणार आहे? जर उत्तर मागे खेचणार असेल तर तो विचार बदलण्याचा प्रयत्न करा. कारण आयुष्य बदलण्याची सुरुवात विचार बदलण्यापासूनच होते. कदाचित आज तुम्हाला अजूनही वाटत असेल की जादू असं काही नसतं. पण जर जादू म्हणजे आपल्या आयुष्याला नवीन दिशा देण्याची क्षमता असेल, जर जादू म्हणजे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्याचा विश्वास असेल, जर जादू म्हणजे स्वतःमधील अमर्याद शक्यता ओळखणे असेल, तर ही जादू प्रत्येक व्यक्तीकडे आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे, तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवता का? मित्रांनो, आजच्या भागातून एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती बाहेर नाही, ती तुमच्या मनात आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही त्या शक्तीवर विश्वास ठेवायला सुरुवात कराल, त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील बदलाची सुरुवात होईल. जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर रॉयल ब्रेनला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढील भाग चुकवू नका, कारण आपल्या दुसऱ्या भागात आपण जाणून घेणार आहोत एक महान रहस्याची उकल. असं कोणतं रहस्य आहे ज्याबद्दल अनेक यशस्वी लोकांनी संकेत दिले, पण फार कमी लोकांना त्याची खरी ताकद समजली? हे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.